नाही. आम्ही सुद्धा अभंग म्हणून जातो, पण अभंग कोण विचार केला त्या अभंगाचा? अहो, सांगणारेच विचार करत नाही तर ऐकणारे कधी करणार? ऐकताय ना? सांगणारा कधी विचार करत नाही तर ऐकणारे कधी? आम्ही सुद्धा त्या अभंगापुरतं कीर्तन पाठ करणं, काय त्या अभंगाचा भाव, काय अर्थ आहे, करावं कीर्तन कशा करता, त्या व्यासपीठाचा अधिकार काय आहे, परंपरा काय आहे, काय बोलावं, कसं उभं राहावं, त्याची सुद्धा शिस्त आहे. शिस्त आहे, मर्यादा आहे, काय बोलावं त्या व्यासपीठावरून, काय बोलू नये. अगोदर तर एक सांगू का, प्रत्येकानं पहिला व्यासपीठाचा अभ्यास करावा, त्या परंपरेचा अभ्यास करावा, त्या शिस्तीचा अभ्यास करावा, आणि त्यानंतरच कीर्तन करावं, असं माझी इच्छा आहे. मग अरे मर्यादा आहे, हे पवित्र व्यासपीठ आहे, आलंय कुठून, काय बोलावं त्या व्यासपीठावर, काय बोलू नाही त्या व्यासपीठावर, ही मर्यादा आहे. मर्यादा आहे मायबाप. त्या व्यासपीठाचा अगोदर अधिकार जाणून घ्यावा, नंतर फेटा बांधावा. हे फार महत्वाचं आहे. पण जर आता असं सांगावं ना तर लोक कमेंट करते,